चला तर रोजच्या जेवणात असो किंवा मग टिफिनसाठी ही भाजी अतिशय झटपट तयार होते। त्यासाठी छान अशा 1 पाव इथे वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत। अगदी कोवळ्या शेंगा छान धुवून घेतल्या आणि अशा पद्धतीने तोडून घेतलेल्या आहेत। आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचं। तेल तापलं की जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण टाकायचा आहे ठेचून घेतलेला। सोबतच हिरवी मिरची सुद्धा टाकायची आहे। 1 मिनिट तेलात परतून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये 1 मोठा टमाटर बारीक चिरून घ्यायचा आणि सोबतच आपल्याला तोडून घेतलेल्या वालाच्या शेंगा सुद्धा टाकायच्या आहेत। आता चवीपुरतं मीठ टाकून झाकण झाकून आपल्याला ह्या शेंगा 10 मिनिटं वाफेवर छान शिजवून घ्यायच्या आहेत। सगळ्या मिश्रणासोबत भाजी अतिशय छान अशी शिजल्या जाते। आता त्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून परत त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चम्मच पाणी टाकून आपल्याला भाजी एकदा परतून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकून 5 मिनिटं परत वाफेवर शिजवून घ्यायची आहे। तर इथे आपली मस्त चमचमीत अशी झटपट तयार होणारी वालाच्या शेंगांची किंवा घेवड्याची भाजी सुद्धा म्हणतात तयार आहे।